सिन्नर नगर परिषद निवडणूक 2025 या निमित्ताने आज या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या या संपूर्ण महाविकास आघाडीचे प्रमुख व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण सर्वतून लढत आहोत असे आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार व आपल्या नाशिक जिल्ह्याचे जनसेवक माननीय राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सूर्यवंशी दादा, त्याचप्रमाणे माजी आमदार वसंतभाऊ गीते, त्याचप्रमाणे आमचे व्यायी विनायकभाऊ पांडे व उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्याचबरोबर आमच्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय दिनेश भाऊ चोथवे, प्रामुख्याने नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचे उमेदवार माननीय प्रमोद भाऊ चोथवे व व्यासपीठावरतील सर्वच महाविकास आघाडीचे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले सर्वचे सर्व सदस्य व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीमध्ये आम्ही प्रथमतः तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मी राजाभाऊंचे आभारही व्यक्त करतो की एक तुमच्यासारख्या चांगल्या विचाराबरोबर, चांगल्या सुसंस्कृत नेतृत्वाबरोबर आणि या सिन्नर शहराचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाचा दृष्टिकोन ठेवणारे राजाभाऊ यांनी आमच्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीला या महाविकास आघाडीच्या किंवा या सर्व उमेदवारांमध्ये समाविष्ट करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अतिशय चांगल्या दृष्टिकोनातून त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय पिटूभाऊ चोथवे यांना उमेदवारी देऊन एक सुसंस्कृत उद्योजक, एक चांगला मित्र व एक राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे एक चांगल्या सिन्नर शहराचा विकासाचा दृष्टिकोन देणारा युवक व कुठलाही गालबोट किंवा कुठल्याही प्रकारचा डाग नसलेला अतिशय पारदर्शक असे उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्यांच्याचबरोबर संपूर्ण वार्डामध्ये किंवा संपूर्ण प्रभागांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे आणि नवीन युवकांना अतिशय चांगल्या पद्धतीने संधी दिलेली. या सिन्नर नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मी आता 2 मिनटं राजाभाऊंना एक विनंती करतो की मी 5 मिनटं अधिक वेळ घेणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण बाबा असताना या ठिकाणी आज जे आपले माननीय नामदार किंवा क्रीडा मंत्री जे आहेत त्यांनी त्यावेळेला योजना फक्त 1 लाख रुपये या गोष्टीवरती ती योजना मंजूर करून आणली, 100 कोटीची पाणी योजना. परंतु पुढे जाऊन राजाभाऊ वाजे यांनी वास्तविक परिस्थितीमध्ये त्या योजनेचे सर्वचे सर्व अडथळे दूर करून आणि त्या योजनेचा पाठपुरावा अतिशय चांगल्या पद्धतीने करून ती योजना कार्यान्वित केली. याबद्दल आपल्या सिन्नर नगर परिषदेच्या या ठिकाणी असलेला मी सर्वसामान्य मतदार म्हणून त्यांचे पहिले आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः त्यांच्या पाठीमागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये वसंतभाऊ तुम्हाला अतिशय प्रामाणिक सांगतो की या सिन्नर नगर परिषदेच्या प्रत्येक वार्डामध्ये गल्ली बोळामध्ये जे रस्ते काँक्रिटीकरण आणि ज्या सगळ्या गटारी या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्णता झाल्या. या राजाभाऊंचे मी स्वतः नगर परिषदेचा एक सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य मतदार म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि राहिला प्रश्न, आज समोरून तुम्हाला जे नाट्यगृह दिसतंय, नगर परिषदेची इमारत दिसते, जिल्हा परिषदेची पंचायत समितीची इमारत दिसते, किंवा आज ज्या सिन्नरच्या ह्या अतिशय अल्प निधीमध्ये यांचे टेंडर काढून त्यावेळेला फक्त ह्या योजना किंवा या इमारती दिसत आहेत, या संपूर्ण इमारती या पूर्णत्वास नेण्यास कारणीभूत फक्त राजाभाऊ आणि राजाभाऊ आहे, याचा मी प्रामुख्याने साक्षीदार आहे. आपण या राजाभाऊ वाजेंचं या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आभार व्यक्त करू. आणि एक जाता जाता शेवटची एक गोष्ट सांगतो, समोर क्रीडा मंत्र्यांचं जे काही पॅनल उभं आहे ते फक्त करप्शन, भ्रष्टाचार आणि पैसे मिळवणं या दृष्टिकोनातून उभा आहे. आणि तो एक असा मंत्री आहे की एक असा क्रिकेटमधला खेळाडू आहे की त्याला बॅट हातात दिली की त्याला बॉलिंग करणाऱ्यांनी बॉल मारून त्यांचे स्टंप उडवायची गरज नाही आहे, किंवा त्यांनी एखादा बॉलाचा जर षटकार मारला तर तो कॅच घेऊन त्यांना आऊट करायची गरज नाही आहे. ते असे एकमेव खेळाडू आहे की तो स्वतः स्टंपला बॅट लावता आणि आऊट होता.
त्यामुळे जास्त काही बोलत नाही. अतिशय चांगले सुसज्ञ आणि अतिशय चांगल्या विचाराला घेऊन राजाभाऊंनी सगळ्याचे सगळे उमेदवार दिलेले. अशा या उमेदवारांना येत्या 2 तारखेला आपल्या बटनापुढे बटन दाबून अतिशय प्रचंड मताने विजय करावा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या शाहू फुले आंबेडकरांना प्रथम वंदन करतो आणि 2025 नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आज या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार खऱ्या अर्थाने जनसेवक राजाभाऊ वाजे हे ज्यानंतर ज्यांचं नाव निघतं ते 2 नंबरचे जनसेवक पिठू काका चोथवे आणि त्यांचे सर्वच प्रभागातील उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने पिठू काकाबरोबर 3 ते 4 दिवसापासून प्रभागामध्ये प्रचार करत असताना एक अतिशय अनुभव काल कानडी माळासारख्या ठिकाणी लोकांनी ज्या ठिकाणी उमेदवाराला वर्गणी काढून दिले त्याचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. ज्या ठिकाणी वर्गणी काढून उमेदवार दिले जातात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणूक ही तुमच्यासारख्या तरुणांनी आणि सर्व माझ्या मातामाऊलींनी घेतलेली असते. याचं ज्वलन कालचं उदाहरण आहे. या ठिकाणी काही लोक बोलतात निष्ठा निष्ठा निष्ठा. या ठिकाणी उमेदवार देताना सर्व निष्ठावान आहे हे कुठंच गेले नाही. हे सर्व उमेदवार आम्हाला खासदार राजाभाऊ उमेदवारी दिली तरच आम्ही त्यांची उमेदवारी करू. परंतु काही लोक निष्ठेची विष्ठा करून आज इकडच्या तिकडच्या पक्षामध्ये गेलेले. त्यामुळं आज विकासाच्या मुद्द्यावर जर कोणी काही बोलत असेल, सकाळी एक व्हिडिओ बघितला पप्पी दे पप्पी दे. अरे बाबा पप्पी दे पप्पी दे. वाजे घराण्याचा इतिहास कदाचित तुम्हाला माहिती नसेल. ज्या लाखो आणि करोडो रुपयाच्या जागा या शैक्षणिक कामासाठी त्यांचं योगदान आहे. ज्यांचं खऱ्या अर्थाने जी अभ्यासिका बघितल्यानंतर हजारो लोक त्या ठिकाणी MPSC UPSC पोलीस अधिकारी वर्ग या ठिकाणी होतोय. अशा माणसाबद्दल बोलताना 2 वेळेस विचार करावा आपण कुणाबद्दल बोलतोय. भाऊ आपण दिलेले उमेदवार या ठिकाणी मी पिठू काकांबद्दल बघितलं. आम्ही जरी ग्रामीण भागामध्ये राहत असेल आणि पिठू काकांना जर फोन केला काका आमची तेवढी डेड बॉडी आली आहे आम्हाला सिव्हिलमधून पटकन सोडून द्या आम्हाला अंत्यविधी करायची. काकांनी हातातलं काम टाकलं असेल आणि काका त्या ठिकाणी PMच्या ऑफिसला गेले असेल, डॉक्टरना फोन केले असेल, 10 वाजले असेल तरी काकांनी डेड बॉडी पाठवली असेल. असे अनेक कामं आहे. खासदार साहेबांच्या पाठीमागे आता अनेक वल्गना येतील. उद्या कुणीतरी राज्याचे मुख्यमंत्री येतील. 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं का मी कोरे चेक देतो आणि कोरे लेटर देतो. मी छोटा कार्यकर्ता त्यांच्यावर काही बोलत नाही. आता कदाचित उद्या अशी पण अपेक्षा येईल का मी आता तुम्हाला RTGS करून देतो. अरे काय परिस्थिती आहे. आज सिन्नर शहराच्या उपनगरामध्ये जर बघितली असेल आम्ही जास्त काही आश्वासनं देणार नाही, भूलथापा देणार नाही. आता काही कामं चालू केले. मूलभूत गरजा आहे. नगरसेवकाचा अर्थ मूलभूत गरजा आहे. पिण्याचे पाणी गटारी यासाठी आम्ही तत्पर आहे. आणि मी प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं आहे, मी प्रत्येक गावच्या सरपंचाला सांगत असतो अरे बाबा तुझा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. तू कमवून टक्केवारी किती कमवशील रे. 2 लाख 4 लाख आयुष्यामध्ये हे 2-4 लाख रुपये महत्त्वाचे नसते. सगळ्या नगरसेवकांना आणि सगळ्यांना भाऊंना देखत सांगितलं आयुष्यात असं काही काम करा ना तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत म्हणलं पाहिजे. या ठिकाणी सोमनाथ पावचेंचं उदाहरण दिलं पाहिजे. या ठिकाणी पंकज दादाचं उदाहरण दिलं पाहिजे. अरे काय काम आहे यार. प्रचंड काम आहे. प्रचंड काम आहे. अशा लोकांच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. जास्त वेळ घेत नाही. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी 11च्या आत मतदान करून घ्यायचं आहे. कुणी राहिलं असेल ते मतदान करून घ्यायचं आहे. आणि फक्त एक तिकडे इकडे करू नका. जर आपल्याला राजाभाऊंच्या पाठीमागं प्रामाणिकपणे उभं असेल 1 to 1 फक्त मशाल मशाल फक्त मशाल. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्या पाठीशी आहे आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं भाऊंनी निवडणुकीला जो निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांचा क्रम लावला आणि यांना इथं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून दिले ते सन्माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे मित्र सन्माननीय प्रमोदजी चोथवे
आणि त्यांच्याबरोबर नगरपालिकेचे सर्व उमेदवार आणि या निमित्तानं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान करून उद्याचा विजय निश्चित करणाऱ्या तुम्हा माझ्या सर्व मतदार बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, बांधवांनो, निवडणुकीची सुरुवात झाली. निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावर देखील या ठिकाणी पोहोचली आहे. सिन्नर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये अनेक सभा देखील या ठिकाणी झाल्या. खरं तर सिन्नरकरांच्या मनामध्ये काय आहे याची चाहूल अजूनही कुणाला लागायला काही तपास नाहीये. पण इथं येऊन अनेक वक्ते या ठिकाणी बोलून गेले. मागच्याही निवडणुकांमध्ये हे वक्ते या सिन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आले होते. त्याही वेळेला आपल्या हातामध्ये चाव्या दिल्या होत्या. बांधवांना आताही सगळ्या चाव्या रिकाम्या ठेवून, चाव्याच आपल्याकडे ठेवून निघून गेले. तुम्हीच या चाव्या घ्या, कपाट खोला, तुम्हाला लागल तो निधी घ्या. यांनी ठेवलाय का तिथं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. बांधवांना, राज्य सरकारची आजची अवस्था इतकी वाईट आहे. एकाच योजनेवर आमच्या लाडक्या बहिणी, अरे लाडक्या बहिणींना तुम्ही जे देऊ केले त्या 1500 मध्ये आमचं भागतंय का तिचं? अरे परिस्थिती काय आहे तिची? 1500 ही लाडक्या बहिणीची किंमत आहे का? आणि तुम्ही या योजना देण्यापेक्षा तुमच्या तोंडून जे कबूल केले ते द्या ना. तुम्ही त्याच्याबाबत काही बोलत नाहीये. काल परवा जबाबदार मंत्री या राज्याचे या शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी तुमच्याकडे भीक मागितलेलं नव्हतं. तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही ना काही लालूच निर्माण करण्याचं काम करता. ती लालूच निर्माण करताना तुमच्या तोंडातून तुम्ही बरळले आणि जे बरळले ते पूर्ण करा ही मागणी या ठिकाणी आम्ही तुम्हाला करतोय. ती न करता तुम्ही बाकीच्या योजना या ठिकाणी पुढे करून माणसांना वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी सरकारमधून होत आहे. सरकारचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण आपण हे सिन्नर शहर, सिन्नरचा नागरिक अवस्था, नागरिकांची सोय, या सिन्नर नगरपालिकेचा कारभार आपण आता कुणाच्या हातामध्ये द्यावा अशा प्रकारचा प्रश्न बांधवांना तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. भाऊंच्या संदर्भामध्ये तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. एक वेगळं नेतृत्व आहे, एक वेगळी लिडरशिप आहे, राजकारणामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आज प्रमोद चोथव्यांना जी उमेदवारी दिली हा श्रद्धेचा भाग आहे. मी विनायक भाऊ आहे, वसंत भाऊ आहे, हे सगळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाऊंची उमेदवारी मागायला भाऊ आलेच नव्हते. पण इथे आता काही निघून गेले. पण आम्ही जे काही बरोबर आता आहे यातले भाऊ आम्ही भेटलो होतो राऊत साहेबांना. पानगोडे साहेब, आम्ही विनंती केली द्या तुम्ही राजाभाऊ वाजेंची उमेदवारी, आम्ही निवडणुकीत निवडून आणण्याचं काम करतो. मागच्याही काळामध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी द्या, आम्ही निवडणुकीत निवडून आणण्याचं काम करता शब्द दिला होता. आता पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सिन्नरकरांना एक उमेदवारी राजाभाऊच्या नावाने द्या, आम्ही निवडणुकीत तुम्हाला खासदार देतो अशा प्रकारचा शब्द आम्ही सिन्नरकरांनी दिला, भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिला. तो शब्द सिन्नरकरांनी तंत पाळला आणि या लोकसभेमध्ये सिन्नरचा खासदार आपण दिल्लीला पोहोचवलाय. आणि म्हणून उद्याचं नेतृत्व राजाभाऊंचं आहे. राजाभाऊंच्या नावाला कमी येणार नाही, राजाभाऊंचं नाव कमी होणार नाही. पक्षामध्ये आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक विश्वास असला पाहिजे. आजही सिन्नर राजाभाऊंच्या बरोबर आहे. आजही सिन्नरकरांचा विश्वास राजाभाऊ वाजेंवर आहे. या तालुक्याची डेव्हलपमेंट, या तालुक्याचं जे काही स्वप्न पाहिलंय ते या सगळ्या वाजे यांनी बघितलंच आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्यांनी या तालुक्याचं आमदारकीचं पद भूषवलंय, खासदारकीची संधी या तालुक्याला पहिल्यांदा भेटली आहे. पण मी तालुक्याचा सभापती झालो वसंत भाऊ, त्यावेळेला टँकरना पाणी पुरवठा करण्याचं काम चाललं होतं. आणि माझा ॲक्सिडेंट झालेला होता. मला चालता येत नव्हतं, तरी सुद्धा ते टँकर भरताय कुठे बघायला गेलो. जेव्हा बघायला माळेगाव मेडिसिनमध्ये गेलो त्यावेळेला सूर्य मावळतीला गेला होता आणि मावळतीला गेलेल्या सूर्याला मी नमस्कार केला. कारण ही सोय बरी निर्माण केली, पण ही सोय निर्माण केली की नाही स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेबांनी. मी दुसरं वंदन तुकारामजी दिघोळे साहेबांना देखील बांधवांना केलो. त्याचं कारण आम्ही राजकारणाचा व्यासपीठावर वेगळ्या ठिकाणावर जरी बोलत असलो तरी दिघोळे साहेबांनी पिण्याच्या पाण्याची योजना जी असतील त्याचा उगम त्यांनी घेतला, शिवशाही सरकारमध्ये घेतला आणि माळेगाव MIDC मध्ये MIDC केली. म्हणून वॉटर प्युरिफिकेशन प्लांट
ते जलशुद्धीकरण केंद्र उभं राहिलं, तिथून या टँकर भरले आणि या तालुक्याला टँकरना पाणी देण्याचं काम मी सभापती असताना त्या काळामध्ये केलं. आणि म्हणून दिघोळे साहेबांच्या राजकीय विरोधात जरी होतो तरी त्यांना वंदन करण्याचं धारिष्ट आणि वंदन करण्याची जाणीवपूर्वक माझ्या मनामध्ये येऊन गेलं आणि ते आम्ही केलं. आणि म्हणून ज्यांना कोणाला काही बोलायचं ते बोलू द्या, पण या तालुक्याचं डेव्हलपमेंटचं स्वप्न तो प्रतिनिधी या ठिकाणी त्याच्या अभियाने बघत असतो. आजही माणिकरावजी कोकाटे यांच्या विरोधात जरी असलो तरी कोकाटे साहेबांनी देखील जे जे काही काम केलंय निश्चित या तालुक्याला भूषणाव आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनात एक काळजीची शंका नाहीये. पण जो डेव्हलपमेंटचा विचार घेऊन येतोय त्याला साथ देण्याचं काम केलं पाहिजे. राजाभाऊने देखील अशा प्रकारचं स्वप्न या तालुक्याचं पाहिलेलं आहे. राजाभाऊने देखील आम्ही ज्या वेळेला कोकाटे साहेबांच्या बरोबर होतो त्यावेळेला देवनदी अडवायचं आणि पूर्व भागात पाणी न्यायचं हे स्वप्न खऱ्या अर्थानं लक्ष्मणराव साबळे बोकणीचे या माणसाने पाहिलं, त्याने आमच्या मनात टाकलं आणि त्याचा शोध घेण्याचं काम आम्ही सुरू केलं. माणिकरावजी कोकाटे साहेबांनी त्या काळामध्ये ती जरी योजना केली तरी पाण्याचं पर्क्युलेशन जास्त होईल. त्या पाण्याचं पर्क्युलेशन होऊ नये, पाणी सागरापर्यंत गेलं पाहिजे, पाणी मीठ सागरापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून राजाभाऊंनी ती त्यावेळेला सिमेंटची पाईपलाईन करण्याचं पुन्हा नवीन स्वप्न पाहिलं आणि त्या पाईपला पाणी आज सागरापर्यंत पोहोचलंय, मीठ सागरापर्यंत पोहोचलंय. त्याचं श्रेय राजाभाऊ वाजेंना जात आहे. आणि म्हणून मी निश्चित आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, बांधवांनो, उद्याच्या या निवडणुकीमध्ये राजाभाऊंनी त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे उमेदवार तुमच्या माझ्या विश्वासावर या ठिकाणी दिले आणि राजाभाऊंच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारची जबाबदारी तुम्हा माझ्यावर आहे. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला आपण मशाली समोरचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद आपण नक्की द्याल अशा प्रकारची अपेक्षा आणि अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अखंड हिंदूंचे पंचप्राण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा. आदरणीय मुंडे साहेब आणि खऱ्या अर्थानं सिन्नर नगरपालिकेच्या या निवडणूक आणि प्रचारासाठी मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आदरणीय नितीन बानगुर्जे पाटील, नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, नाशिकचे माजी आमदार, नाशिक शहराचे माजी महापौर वसंतभाऊ गीते, माजी महापौर विनायकजी पांडे, तसेच या शहराचे होणारे नगराध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ आणि त्यांचे सर्वच सहकारी नगरसेवक आणि नगरसेविका, गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरात आणि जिल्ह्यात काम करत असताना सिन्नर काय आम्हाला नवीन नाही. ही सिन्नरची सर्व मंडळी आम्हाला परिचित आहे. मग विधानसभा असेल, लोकसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असेल, गेल्या 25 वर्षापासून ह्या भागात येण्याचा आम्हाला वेळ मिळाला आणि आलो आम्ही. परंतु गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी झाली, आमदार नेले, खासदार नेले, नगरसेवक नेले, जिल्हा परिषद सदस्य नेले, गेले ते सर्व गद्दार आणि मंचावर बसले ते सर्व खुद्दार आणि खुद्दार आहे. तुम्ही बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे जनशक्ती आणि धनशक्ती होती. आदरणीय राजाभाऊंना उमेदवारी पक्षप्रमुखांनी दिली. या नाशिक लोकसभेमधल्या सर्व विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये, नाशिक शहरामध्ये प्रत्येक गावाखेड्यातून इथला प्रत्येक शेतकरी आला, शहरातला युवक आला, कामगार आला आणि प्रचंड मतांनी आपण सर्वांनी राजाभाऊ यांना निवडून दिलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर सुद्धा परत त्यांच्या डोक्यात हा खासदार फोडू, हा आमदार फोडू, आपल्याला असं वाटतं. परंतु राजाभाऊंना खूप काहीतरी त्यांना अशा वेगवेगळ्या ऑफर्स दिला
परंतु आपला राजा माणूस राजाभाऊ हा फुटला नाही, तुटला नाही, कारण ते एकनिष्ठ आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मागचा जो मेळावा झाला, प्रचारात सुरुवातीचा मेळाव्याला आम्ही सर्व आलो आणि त्या दिवशी आपण बघितलं की आपल्या प्रत्येक उमेदवाराचा परिचय आपण करून घेतला. हा प्रत्येक माणूस तुमच्या आमच्यातला आहे, साधा सरळ माणूस आहे. नगरसेवक कसा असावा, तो सहजपणे आपल्या जनतेला अवेलेबल असावा. आणि प्रचाराचा भाग म्हणून आज आम्ही या शहरात फिरत असताना आम्ही उपनगरात गेलो. साधारणतः 3 वाजेपासून आम्ही उपनगरात आदरणीय वसंत भाऊ, आमची टीम, आम्ही सर्व इथं फिरत होतो आणि जी माहिती घेतली की या उपनगरामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार असेल, जळगाव असेल, धुळा असेल, कसमादे ह्या भागातील जास्त रहिवासी राहतात. आणि आम्ही जात असताना या सर्व लोकांची आम्ही संपर्क साधला आणि आमच्या भागातल्या आमच्या माता भगिनी असतील, काही नागरिक असतील, आणि त्यांनी सांगितलं की डीजे भाऊ इथं बरेच उपनगरातील लोक असतील, 60-70% दिसत आहेत. आणि त्यांनी आमच्या भाषेत सांगितलं की डीजे भाऊ तुम्ही येवानी गरज नाही शे, कधी बी अर्ध्या रातले आमले काही बी गरज असली काम राहण्यात या सर्व इथला आताना ज्या उमेदवार शतस मग पावशेची असतील हे सर्व. आणि म्हणून मी इथल्या सर्व जळगाव, धुळा, नंदुरबार, कसमाद येथील जमेल सर्व मना माता भगिनीसले विनंती करस की राजाभाऊ वाजे आणि त्यासना ज्या उमेदवार द्यायचे ज्या सर्व एकनिष्ठ शतस आणि पुढील 5 वर्षात तुम्हाला ज्या ज्या कामं पेंडिंग शेतात या सर्व कामं ही मंडळी करेल. आम्ही फिरत होतो तेव्हा कळलं की या उपनगरामध्ये जे राम मंदिर होईल आहे ना, ही भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये राज्यामध्ये रामच्या नावाने म्हणजे रामना नाव घेसन मत मागेल छतस आणि ह्या उपनगर मजार भाजपना उमेदवार हो त्या राम मंदिरले विरोध करस हे इसरी सण चालणार नाही. आणि म्हणून पावशेजींनी कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर सुद्धा उभारलं होतं किंवा तयार केलं होतं, परंतु त्या कोविड सेंटरले सुद्धा आत्ताना भाजपना उमेदवारनं विरोध करेल. त्यासले तुम्ही मत दिशात का मत फक्त आपले मशालले देणार शतस. 29 उमेदवार ह्या मशालना शतस आणि 1 उमेदवार पंजनाशे आणि आपला नगराध्यक्ष सुद्धा हा मशालनाशे. आणि म्हणून या सर्व विविध भागातून भारत आपला विविधतेने नटलेला देश आहे. या नाशिक जिल्ह्यात आणि विशेष करून या शहरामध्ये कामगार वस्ती असल्यामुळे सर्व भागातील लोक आहेत, पण उपनगरामध्ये जे कारखान्यांमध्ये, कंपनीमध्ये व्यवसायासाठी जे आलेले लोक आहेत तर यांना तुम्ही मशालला मतदान करा. उद्या कदाचित मुख्यमंत्री येतील. 2017 मध्ये विनोभाऊ मुख्यमंत्री आले, नाशिक आम्ही तुम्ही दत्तक घेतो. नाशिक दत्तक घेतलं, त्या शहराने बहुमत दिलं, पण आजची नाशिकचा अवस्था पाहिली तर प्रचंड खड्डे आहेत, आरोग्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. हा कुंभमेळा उमरट्यावर येऊन ठेपलेला आहे. पूर्ण प्रोजेक्ट हे कागदावर आहेत. वेळोवेळी आम्ही सर्वजण आंदोलन करतो, मोर्चा काढतो आणि म्हणून आता कुठेतरी कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आणि शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, कष्टकऱ्यांचा प्रश्न असेल. या पूर्ण जिल्ह्यातून पाटील साहेब आम्ही जन आक्रोश मोर्चा काढला आणि जन आक्रोश मोर्चाची दखल घेऊन नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला झालेला आहे हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि म्हणून सतत जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काम करत असतो. आणि मग 365 दिवस प्रत्येक वर्षाला या तुमचे काम असतील, तुमच्या गरजा असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, आदरणीय राजाभाऊ वाजेंच्या नेतृत्वाखाली या शहरात करायचं असेल तर मशाल मशाल आणि मशाल याचं बटन 2 तारखेला दाबून सर्वच्या सर्व पूर्ण पॅनल नगराध्यक्ष निवडून आणा ही विनंती करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वतीने आम्ही आलेलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजाभाऊ वाजे.
सिन्नर नगर परिषद निवडणूक 2025-30 या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या या जाहीर सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास करून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय डॉक्टर नितीनजी भानगुडे पाटील, नाशिकचे माजी महापौर, माजी आमदार आदरणीय वसंतभाऊ गीते, नाशिकचे माजी महापौर आदरणीय विनायकभाऊ पांडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजयभाऊ सूर्यवंशी, त्यांच्याबरोबर आलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आदरणीय शरदचंद्रजी पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, नेते, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय प्रमोद काका, स्तुती काका चोथवे, सर्वच सर्वच बरोबर आदरणीय बाळासाहेबजी वाघ, गोविंदराव लोखंडे, राजारामजी बुरकुटे, विनायकजी सांगळे आणि सर्वच व्यासपीठावरील उपस्थित सर्वच पदाधिकारी, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी बंधूंनो, निवडणुकीला 2 दिवस राहिले आणि आपण काय केलं आणि आपण काय करणार आहे यासाठी सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे म्हणून ही सभा आज आयोजित केलेली आहे. योगायोगाने आजच वाघबळे पाटलांची तारीख आहे, त्यांनी आजचीच दिली आणि म्हणून दोन्ही सभा एकत्र करण्याचा योग आपल्या सर्वांना आला. 2016 साली अशीच नगरपालिकेची निवडणूक मोठ्या उत्साहात आणि संघर्षात पार पडली आणि त्यावेळी तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आपल्या सिन्नर नगरीचं काहीतरी चांगलं करावं यासाठीची ताकद दिली. त्यासाठी आम्ही 5 वर्ष सतत सर्वांनी मिळून प्रयत्न केले. तसं सिन्नर नगरपालिका ही प्रथमच ब वर्ग झाली होती, निधी अपुरा होता. 52 स्क्वेअर किलोमीटर जागेत ही पसरलेली नगरी बऱ्याच अंशी लोकांना अडचणी निर्माण होत्या. गटारी नव्हत्या, रस्ते नव्हते, एक बकाल स्वरूप या शहराला आलं होतं. अशा परिस्थितीत नगरपालिकेची सत्ता किरणजी डगले यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी ताब्यात घेतली. मी सर्वच सांगणार नाही, परंतु काही ठळक वैशिष्ट्ये जी कामं केली त्याबद्दल बोलणार. सिन्नर नगरपालिकेच्या हद्दीत 40 किलोमीटरचे रस्ते आणि 40 किलोमीटरच्या गटारी या त्या 5 वर्षाच्या काळात झालेल्या आहेत. त्याचबरोबर ओपन स्पेसची सुशोभीकरण, मला वाटतं आपल्या भागासाठी सर्वात महत्त्वाची योजना जी होती ती सरदवाडीचा डावा कालवा जो घाणीचा साम्राज्य झाला होता
त्या डाव्या कालव्यात पाईप टाकून जॉगिंग ट्रॅक तयार करणं, आणि तो मला वाटतं एक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या त्या काळात झाला. त्याचबरोबर छोटे मोठे कामं करत असताना एक महत्त्वपूर्ण काम मला वाटतं या नगर परिषदेच्या सर्वच सदस्यांनी मिळून केलं, आणि ते म्हणजे घरपट्टीच्या बाबतीतचा निर्णय. सिन्नर नगरपालिकेची घरपट्टी 5,60,00,000 रुपये वार्षिक होती, परंतु मूल्याधारित कर प्रणालीमुळे घरपट्टी सर्वसमान अशी नव्हती, आणि म्हणून मग एक निर्णय घेतला आणि भाडेपट्ट्यावर भाडे तत्वावर वार्षिक भाडं काय असेल या तत्वावर घरपट्टी आपण लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला, असं होऊ शकणार नाही घरपट्टी, परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील, यांच्याकडे पाठपुरावा करून ती घरपट्टी वार्षिक भाडे मूल्यावर केल्यामुळे जवळपास 20% 80% ही सर्व लोकांची घरपट्टी कमी झालेली आहे. परंतु त्यामुळे नगरपालिकेचं काहीच नुकसान झालं नाही. उलट महाराष्ट्रात प्रथमच ड्रोनने सर्वे करून सर्वच प्रॉपर्ट्या या घरपट्टीच्या आणि सर्वच प्रॉपर्ट्या आपण टॅक्सच्या अंतर्गत घेतल्या, आणि त्यामुळे जवळपास 7,80,00,000 रुपये घरपट्टी वसूल व्हायला लागली. तसंच दिव्यांग बांधवांसाठी कुठेतरी मेळावा घेऊन खर्च होत होता, परंतु आम्ही सर्व एकत्र बसलो, सर्वच नगरसेवकांनी साथ दिली आणि सर्व दिव्यांग बांधवांना एकत्र बसून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांना सांगितलं की तुम्ही सिनियरिटी प्रमाणे लिस्ट करा, आणि त्यांनी जी यादी केली त्याप्रमाणे प्रत्येक दिव्यांग बांधवांना 40,000 रुपये रोख या स्वरूपात आम्ही त्यावेळी दिले होते. महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला नव्हता, परंतु सिन्नर नगर परिषदेने निर्णय घेतला होता की जे आपल्या सैन्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी घरपट्टी ही माफ असावी, म्हणून 750 स्क्वेअर फुटापर्यंतचे प्रत्येकाचा प्रॉपर्टी टॅक्स, तो माजी सैनिक असो किंवा आता सर्व्हिसमध्ये असो, त्यांची घरपट्टी 750 स्क्वेअर फुटापर्यंत आपण माफ केली. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर शासनाने तो निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपण काळाच्या पुढे जाऊन कामं करत राहिलो. अडचणी खूप होत्या, परंतु आपण त्यातून मार्ग काढत काम करत राहिलो, आणि मला असं वाटतं की बऱ्याच अंशी काम पूर्णत्वास जात नाही असं का दिसतं, त्याचप्रमाणे शहर वाढत चाललंय. आणि आता तुम्ही पाहिलं की हे 4 वर्ष नगरपालिकेत बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे कामं झाली नाहीत, आणि शहर वाढत चाललंय. जे रस्ते आपण 16-17 साली केले ते आता परत खड्डेयुक्त झालेले आहेत, त्यांना खड्डेमुक्त करणे, जे रस्ते झाले नाहीत त्यांना रस्ते परत करणे, आणि जे नवीन वाढलेले आहेत त्याच्याबाबत लक्ष देणं, या सुद्धा गोष्टींची आपल्याला करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे उमेदवार दिलेले आहेत हे सर्वच तरुण तडफदार असे उमेदवार दिलेले आहेत की जे मेहनत घेतील, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांची कामं करू शकतील. तसं पाहायला गेलं तर मी भाषणामध्ये बोलताना कधी टिपका टिप्पणी करत नाही, परंतु आजच माझी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांची एक क्लिप आली. मी प्रथमतः हेमंतप्पांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी कुणासाठी तरी प्रचाराचा नारळ फोडला. कारण आपण कुणाचा प्रचार करायचा हे कधी माहीत नाही, माझा अनुभव आहे. फक्त स्वतःसाठी काहीतरी करायचं, स्वतःसाठी मत मागायचे
आणि दुसऱ्यांच्या निवडणुका आल्या का गायब व्हायचं, ही त्यांची पद्धत आहे. परंतु यावेळेस नामदेव लोंढे भाग्यवान आहेत का मला माहीत नाही की मला नाही वाटत नामदेवभाऊंसाठी केलं. त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी ती क्लिप काढलेली, कारण ती क्लिप त्यांनी तयार केलेली आहे. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही 1.5 वर्षात काय केलं. तुम्ही काळजी करू नका आप्पा, माझं काम मी करणार आहे. मला मिटिंगला बोलवत नसतील तर टक्केवारी मी घेत नाही म्हणून मला मिटिंगला बोलवत नाही. पाच वर्ष काम करत असताना कोणताही एक्स्ट्रा निधी न येता फक्त जो निधी येतो त्याच्यातून आम्ही कामं केलेली आहेत. आणि तोच निधी व्यवस्थित वापरल्यावर काय करू शकतो हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की खासदार झाल्यानंतर 4 पोटा कॅबिनचे दवाखाने या शहरासाठी मी मंजूर करून घेतले नॅशनल हेल्थ मिशन मधून. ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्याच दिवशी त्याचं भूमिपूजन होणार होतं. ते पोटा कॅबिनच्या याचं वैशिष्ट्य असं आहे की सकाळ संध्याकाळ तिथे डॉक्टर असणार आहेत, पेशंटला तपासणार आहेत आणि त्याचबरोबर मोफत औषधं देणार आहेत. ते 4 ठिकाणं आंबेडकर नगरमध्ये 1, काजीपुऱ्यामध्ये 1, वायुवेशीच्या बाहेर 1 आणि ITI जवळ 1, असे 4 ठिकाणं त्याच्यातून निवडलेले आहेत. आणि त्या 4 ठिकाणी त्या कॅबिन बसणार आहेत. मला वाटतं ही आचारसंहिता संपल्यावर 2 महिन्याच्या आत ते दवाखाना चालू होणार आहे आणि सिन्नर शहरातील गोरगरीब लोकांसाठी ती व्यवस्था कायमस्वरूपी होणार आहे. तसंच मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सिन्नरमध्ये MIDCतील कामगारांसाठी ESICचा 100 बेडेड दवाखाना हा मंजूर झालेला आहे. तुम्हाला नाशिकला जायची आवश्यकता राहणार नाही. मुसळगाव येथे तो दवाखाना होणार आहे. तसंच निधीचा काही विषय नाही आहे. सिन्नर शहराच्या कचऱ्यासाठी जो वेस्ट टू कोल, कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करणे, या प्रकल्पासाठी 4 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि नगरपालिकेला कायमस्वरूपी उत्पन्न त्याच्यातून मिळणार आहे. ती फाईल शेवटच्या मीटिंगसाठी राहिलेली आहे आणि आता आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे. परंतु ती एक 4 कोटीची फाईल झाली की आपल्या नगरपालिकेतील कचरा तो संपेलच संपेल. परंतु MIDC मधला कचरा जो आहे त्याचा सुद्धा कोळशाची निर्मिती होऊन तो कोळसा विकून नगरपालिकेला उत्पन्न निर्माण होईल. एका शाळेसाठी CSR फंडमधून जवळपास 2.5 कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे. म्हणजे कामं करत नाही असं अजिबात नाही, परंतु तुमच्यासारखं काम कमी आणि जाहिराती जास्त, क्लिप काढणे आणि क्लिप टाकणे हा माझा धंदा नाही. त्यामुळे आपण काळजी करू नका. शासनाकडून आलेला 1-1 रुपया हा तुमच्या सुखासाठी, समाधानासाठी खर्च होईल याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो, बोलण्यासारख्या खूप जरी गोष्टी असतील तरी मी थोडक्यात बोलतो. समक्ष बोलताना मी जास्त वेळ बोलत असतो, म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की मी या शहरात राहतो. पाणी नाही आलं तरी पहाटे 5ला लोक मला फोन करतात. मी प्रत्येक फोन घेतो. रात्री 12ला कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात न्यायची व्यवस्था मी करतो. आणि फक्त पेपर पुढारी आणि दरबारी राजकारणी मी नाही आहे. आणि त्याच्यामुळे थोडं भांडवल, बोलण्याचं भांडवल कमी आहे. काही लोकांकडे बोलण्याचं भांडवल जास्त आहे, ते जास्त बोलतात आणि जे कामं त्यांनी केले नाही ते मी केले आणून दाखवतात. त्याच्यामुळे माझं एकच आपल्याला सांगणं आहे की मी सिन्नरमध्ये राहतो,
तुम्ही निम्म्या रात्री हाक मारली तर मी तुमच्यासाठी उभा आहे. मी आमदारही होतो, तुमच्या आशीर्वादाने खासदारही झालो, परंतु माझं काम मी सोडलेलं नाही. मी जे तुमचं काम करतोय सर्वसामान्य लोकांचं ते असंच करत राहणार आहे. शेवटपर्यंत ते करायची ताकद परमेश्वराने द्यावी ही परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे ब्रीद होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर मी तसं म्हणतो की 100% समाजकारण करायचं. राजकारण करताना फक्त निवडणुका आल्या त्यावेळीच राजकारण करायचं, बाकीच्या वेळेस राजकारण करायचं नाही. या नात्याने मी आजपर्यंत काम केलंय, इथून पुढे तेच काम करत राहणार आहे. आणि आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या 2 तारखेला शिवसेनेची निशाणी जी मशाल आहे, मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबावं आणि 29 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांना निवडून द्यावं. 1 जागा आपण काँग्रेससाठी सोडलेली आहे, तिथे उमेदवार पंजाही निशाणी आहे, तर त्यांनाही उमेदवारी दिलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वजण उभे आहेत, त्यांना आपण सर्वांनी मतदान करून उपकृत करावं ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या सभेला उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे, ते शिवसेनेचे उपनेते आदरणीय बानगुडे पाटील ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, आदरणीय जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय नाशिकचे माजी महापौर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आदरणीय विनायक भाऊ पांडे, बाळासाहेब वाघ, आपण ज्यांना 2 तारखेला मतदान करणार आहेत, मताच्या रूपाने आशीर्वाद देणार आहेत, ते नगराध्यक्ष उमेदवार असलेले आदरणीय पिंटू काका चौथवे, त्यांची सर्व टीम, ज्यांच्यासाठी आपण गेली 15-20 दिवस प्रचारामध्ये संपूर्ण झोकून देत आहेत, ते सर्व भावी नगरसेवक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी प्रमुख वक्त्याच्या आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. मागच्या वेळेस आम्ही निष्ठावंतांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला, त्यावेळेस आम्ही तिकडं मार्गदर्शन केलंच. परंतु ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची आहे. मी पिंटू काकांशी आता चर्चा करीत असताना मी त्यांना विचारलं की काका तुम्ही किती दिवस नगरसेवक होतात, किती वर्ष नगरसेवक होतात? त्यांनी मला असं सांगितलं की मी 4 वेळेस नगरसेवक होतो, म्हणजे 20 वर्ष नगरसेवक पद त्यांनी भोगलेलं आहे. आणि 20 वर्षामध्ये पिंटू काका चौथवेंनी आपलं मानधन कधीच घेतलं नाही, ते आपल्या ग्रंथालयाला दिलं. असा हा नेता आपल्याला आज नगराध्यक्ष म्हणून मिळतोय. नाही तर नगरसेवक झालं की टक्केवारी कशी मिळते, काय मिळते, कशी काय, माझा एवढा खर्च झाला वगैरे, हे एका बाजूला आपण बघतोय. राजाभाऊंनी आपली सगळी व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की राजाभाऊंनी सांगितलं कोणाची तरी क्लिप आता त्यांनी इथं फिरवली,
25 वर्षाच्या इतिहासामध्ये या नाशिकच्या खासदारांनी 10 वर्षे हा माणूस इथं असताना सुद्धा कुठल्याही खासदारांनी एवढं लोकसभेमध्ये जे भाषण राजाभाऊंनी केलं ते अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं. हा माणूस त्या नाशिककरांना मिळालेला आहे. आणि ते आम्ही त्यांना तेंडवा म्हणतो. तेंडवा म्हणजे क्लिप आपण आली ना आता, जे बिबट्यांच्या खालचा एक अजून एक प्राणी आहे, त्याला आम्ही तेंडवा म्हणतो बाळासाहेब. तो तेंडवा काहीतरी आला आणि इथं बोलला आणि क्लिप काढली. ज्यांना आम्ही राजकारणाला जन्म दिला त्यांनी अशी कोणावर टीका करण्याचं काय करणार नाही. आम्ही ज्या बुशीमध्ये घडलोय 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यातून आम्ही पुढे जातो. बोलण्यासारखं फार काही आहे, पण या संस्थेचा संबंध आपला असा असतो, महापालिका असो की नगरपालिका असो की नगर परिषद असो, माणूस जन्माला आला की त्याची जन्माची नोंद त्या नगर परिषदेत होत असते. आणि माणूस ज्यावेळेस जगाचा निरोप घेतो त्यावेळेस सुद्धा ती नोंद त्या संस्थेमध्ये होत असते. आणि म्हणून ही संस्था फार महत्वाची आहे. इथं मतदान करताना शुद्ध मतदान केलं पाहिजे. या ठिकाणी सगळे तरुण चेहरे बघतोय, आम्ही दुपारपासून फिरतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 तारखेला 3 तारखेला जो निकाल लागेल ते स्पष्ट बहुमत आणि नगराध्यक्ष ह्या 5,000च्या फरकाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री या ठिकाणी वाटते. हा नेतृत्व तसं आहे. संपूर्ण जिल्ह्याने ज्या माणसाने डोक्यावर घेतलं ते राजाभाऊ वाजे, या सिन्नरचे राजे, त्यांना नाशिकचं राजा केलेलं आहे. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. इथं सगळेच येतील, आता उद्या येतील मुख्यमंत्री, घाईघाईत सभा लावलेली, खोटं बोलतील भेटून बोलतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे. आपण टीव्हीवर बघतोय. काल एक जण अजून एक माझे मुख्यमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की मी सिन्नर दत्तक घेतोय. ही इतके खोटी माणसं आहे. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. गेली 9 वर्ष झाले नाशिक दत्तक घेतलेले उद्या मुख्यमंत्री येत आहेत. त्यांना विचारा कदाचित तुम्ही की तुम्ही नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं. काल एकनाथ शिंदे आले, त्यांनी तुम्हाला सिन्नरचं दत्तक घेतलं. अरे आम्ही काय वारर आहे का. आम्हाला वारसा आहे. आम्हाला वारसा छत्रपतींचा आहे, बाळासाहेबांचा वारसा आहे आम्हाला. तुम्ही कोण दत्तक घेणार. कशाला फसव्या घोषणा करतायत. अख्ख्या नाशिकचं राख रांडोळी केली या मंडळींनी. जे नाशिकचे 3 आमदार फक्त खड्डे भरण्यासाठी मिटिंगा घेतात. इतके खड्डे नाशिकमध्ये पडलेले. वाहतुकीचा बोजवारा संपूर्ण नाशिक शहरामध्ये झाला आहे. संपूर्ण नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीकरण झालं आहे आणि अख्खी बीजेपी गुन्हेगारांना जवळ करते. जगातली सगळ्यात मोठा पक्ष, त्यांना उमेदवार मिळत नाहीये. पिंटू काका चोथवे काकाच्या रूपाने इथं आले आणि आमचे काका त्यांच्याकडे गेले. काय दुर्दैव आहे बघा. उमेदवार पळवताय. अरे खासदार फोडले, आमदार फोडले, तुम्ही आता घर फोडताय. तुम्हाला काय पाहिजे या सत्तेमधून. सत्तेत जायचं, पैसा कमवायचा आणि तो पैसा भ्रष्टाचाराच्या रूपाने जनतेमध्ये तिथं वाटायचा. मगाशी कोणीतरी सांगितलं आमच्या लाडक्या बहिणीचं फक्त भूत उभं केलेलं आहे, काहीच नाहीये. तुम्हाला जो पैसा दिला त्या आमच्या बहिणींना तो कोणाचा आहे. तो आमचाच आहे ना, आमच्या घरातला आहे ना. तुमच्या काही 7-12 विकून आणले काय. साताऱ्याचं काही विकलंय का. सॉरी साहेब, साताऱ्याचं बोलू. 7-12 विकून दिलाय का तुम्ही. हा घरातला पैसा आहे जो विकासासाठी वापरायला जातो. तो 50 कोटी रुपये तुम्ही आमदारांना देतात. शेतकरी आत्महत्या करतोय, कामगार वाऱ्यावर आहे. मिलिटरीमध्ये तुम्ही भरती करताय 4-4 वर्षासाठी. अग्निवीर तरुणाच्या हाताला काम नाहीये आणि तुम्ही छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा इंटरेस्ट घेतात. एवढा रस का घेताय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री का पडताय सगळीकडे. काय येत आहे, काय कारण आहे. फक्त सत्ता पाहिजे. मग शेतकऱ्याची आत्महत्या करू. मुलांच्या हाताला काम नाहीये. हे समजून तुम्ही घेतलं पाहिजे.
फार मोठ्या प्रमाणामध्ये हा स्फोट होणार आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये. दोन्ही बाजूला आपल्याकडे MIDC आहे, हाकेच्या अंतरावर तिसरी MIDC आहे इगतपुरी. पण आपल्या तरुणाच्या हाताला काम नाही आणि हे सगळे इकडे गप्पा मारत फिरतात. आणि मग तुम्हाला त्या दिवशी मी उदाहरण दिलंच ना, इकडे निष्ठा आहे, कष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा पक्ष पायदळी तुडवला जातोय, तोडला जातोय. आपण गप्प बसलेलो. ही वेळ आहे त्यांना धडा शिकवण्याची. लोकसभेला शिकवली, विधानसभेला मतदान चोरून निवडून आलात. हिंमत असेल ना तर मोकळ्या श्वासामध्ये या निवडणुका होऊ द्या. परंतु यायचं, मला दत्तक घ्यायचं, अमकं करायचं, धमकं करायचं, या सगळ्या गोष्टीला तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा. मला असं वाटतं की सिन्नरच्या नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही. पण आपला उमेदवार ही मशाल, कुठली जात नाही, पात नाही, नातेवाईक नाही, फक्त माझा उमेदवार कोण, तो मशाल, शिवसेनेची मशाल. त्या मशाली समोरचं बटन दाबून तुम्ही या सगळ्या तरुण मंडळींना सेवेची संधी द्या. आमच्या राजाबरोबर विश्वास व्यक्त करा, एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वाघांना माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरोदात्तपणे त्याला सामोरं जात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं वेगळं. कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. सिन्नर नगर परिषदेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले लोकमान्य आणि लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, माजी महापौर विनायकजी पांडे, जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, राहुलजी ताजनपुरे, राहुलजी दराडे, बाळासाहेबजी वाघ आणि या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोदजी ताता पिटू काका चोथवे, आमचे सर्व उमेदवार, राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले आपण सर्व. सिन्नर प्राचीन काळचं सिंधी नगर, सिंधीने, सेऊलपूर किंवा श्रीनगर, राजा शिंगुनी राव यांनी हे शहर वसवलं. यादव काळातल्या राजा सेऊल चंद्रांची ही राजधानी. त्यांचा मुलगा राजा गोविंदराजनी इथं नागर शैलीतलं गोंदेश्वराचं मंदिर उभारलं. ऐश्वरेश्वराचं मंदिरही इथं आहे. महागणपतीचा आशीर्वाद या भूमीला लाभलाय. शिव आणि सरस्वती या नदीच्या कुशीत वसलेलं हे देखणं शहर 17व्या शतकात सरदार अमृतराव देशमुख यांनी इथल्या नदीवर धरण बांधलं आणि या शहराला मातीची तटबंदी केली. प्राचीन इतिहास असलेला 1860 ची नगरपालिकेची स्थापना असलेलं हे महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या नगरपालिकेचं शहर आहे. इथं पाणी पुरवठ्याच्या सोयी आहे, इथं आरोग्य सुविधा आहे, इथं शिक्षणाची व्यवस्था आहे, इथं भूमिगत जलनिस्सारण योजना आहे, मुख्य पेठेमध्ये भूमिगत वीज जोडणी केलेली आहे. ESI मार्फत सगळ्या कामगारांना मोफत आरोग्याच्या सुविधा देणारं 100 कॉटचं हॉस्पिटल इथं उभा राहत आहे. महाराष्ट्रातलं पहिलं वारकरी भवन इथं उभा राहिलंय. एकीकडं हे राज्य सरकार 15,000 शाळा बंद करत निघालंय आणि दुसरीकडे 17,000 नवी दारूची दुकानं उघडत निघालंय. अशा परिस्थितीमध्ये इथल्या तरुणांना अधिकारी बनवण्यासाठी स्वतःच्या मानधनातले पैसे खर्च करून
इथल्या तरुणांसाठी अभ्यासिका इथं उभारली जातीये. कोरोनाच्या काळात इथं प्रचंड काम शिवसैनिकांनी केलं. या महामार्गावर कुठला अपघात झाला तर खासदार राजाभाऊ वाजे स्वतः धावून जातात. विकासाच्या बाबतीत हे शहर प्रगतीपथावर आहे, आणखी प्रगतीच करतात. या प्रगतीशील शहराची ही निवडणूक आहे. खर तर महाराष्ट्रामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या. 2 तारखेला मतदान आहे. म्हणजे एकूण महाराष्ट्रात 3820 प्रभागामधून 6859 नगरसेवक निवडून येतील आणि 288 नगराध्यक्ष या निवडणुकीतून निवडले जातील. पण तत्पूर्वी 21-22 तारखेला अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तब्बल अनेक उमेदवारांनी माघार घेतली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच 103 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यातले 100 नगरसेवक आहेत आणि 3 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. सगळ्यात महत्वाचं, जर उमेदवार बिनविरोधच निवडून येणार असतील तर लोकशाहीला महत्व काय? उमेदवार बिनविरोध निवडून येणार असतील तर जनतेच्या मताच्या अधिकाराचं काय? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, लोकशाहीचा आत्मा म्हणून आम्ही निवडणुकांकडे पाहतो. जनतेनं आपला लोकप्रतिनिधी निवडणुकाच्या माध्यमानं निवडून द्यावा अशी ही लोकशाहीची व्यवस्था आहे. पण जर माणसं बिनविरोधच निवडून येत असतील तर त्या लोकशाहीचा नेमका उपयोग काय आणि जनतेच्या मताच्या अधिकाराचं काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय. मला महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे, हे जे 103 बिनविरोध निवडून आले ते सगळे भाजपचे आहेत. भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत. कुणाची पत्नी आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाची सून आहे. मग हे माघार घेतलेले त्यांनी का माघार घेतली हे मी सांगायची गरज नाही. आणि हे बिनविरोध निवडून आलेले नेमके कसे निवडून आले हेही मी सांगायची गरज नाही. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे, या 103 उमेदवारांमध्ये सगळे भाजपचे नातेवाईक महाराष्ट्रामध्ये एक तरी सामाजिक कार्यकर्ता बिनविरोध निवडून आलाय का? त्याचं मला एक उदाहरण सांगा. समाजासाठी काम करणारा माणूस बिनविरोध निवडून येत नाही. भाजपचे नातेवाईक निवडून येतात. कशासाठी? का? याच्या पाठीमागं महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्याचा अर्थकारण आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 400 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वर्षाला 1,25,000 कोटींचं बजेट आहे. पैकी मुंबई महानगरपालिकेला 57,000 कोटी, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, ठाणे या महानगरपालिकांसाठी 45,000 कोटी आणि 240 नगर परिषदांसाठी वर्षाला सरासरी 30,000 कोटी. म्हणजे एका नगर परिषदेला वर्षाला 100 ते 500 कोटी रुपये मिळतात. शिवाय केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून ज्या योजना येतात, मग त्यात पंतप्रधान आवास योजना असेल, स्वनिधी योजना असेल, अमृत योजना असेल, जनजीवन मिशन असेल, या योजनेचा सगळा पैसा हा नगरपालिकेच्या मार्फत खर्च करतो. महाराष्ट्राला आतापर्यंत अमृत योजनेमधून 16,000 कोटी रुपये मिळाले. जलजीवन मिशन मधून 11,000 कोटी मिळाले. म्हणजे या अर्थकारणावर आपली पकड राहावी यासाठी हा सगळा तास आहे. आपले नातेवाईक तिथं का? नगरपालिका आली म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आलं, नगरपालिका आली म्हणजे पाणी योजना आली, नगरपालिका आली म्हणजे बांधकाम शुल्क आलं, नगरपालिका आली म्हणजे टेंडर आली, नगरपालिका आली म्हणजे पुरवठा आला. मग ठेकेदार आपले हवेत, पुरवठादार आपले हवेत आणि हा जो केंद्र राज्याकडनं निधी येतो त्याचा ताबा आपल्याकडे हवा, लूट आपल्याच खिशात जायला हवी. हे त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, जिल्ह्यात भाजप हवी, त्यांना पंचायत समितीत भाजप हवी आहे, नगरपालिकेत भाजप हवी आहे. ही इतकी सत्ता लोलुपता नेमकी कशासाठी? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून गेल्या काही वर्षात प्रचंड पाणी वाहून गेलं. मला असं वाटलं की पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी मतपत्रिका पळवल्या जायच्या, नंतर मतदान पेट्या पळवल्या जायला लागल्या, नंतर आमदार पळवून न्यायला लागले, आता तर पक्षच पळवून नेत आहेत. सध्या
फोडा, झोडा आणि राज्य करा ही राजकारणाची नवी पद्धत महाराष्ट्रात अस्तित्वात आली आहे. आता राज्यात जे सत्तेत आहे ते पक्ष फोडून सत्तेत बसलेली लोक आहेत. मला प्रश्न पडतो, तुम्ही केंद्रात एकत्र आहे, तुम्ही राज्यात एकत्र आहे, मग सिन्नर नगर परिषदेत तुम्ही वेगळे वेगळे काय? तिथं तुम्ही एकत्र का नाही? जे असेल ते सगळं आपल्याकडेच आलं पाहिजे. इथं वाटा नको, वाटेकरी नको. कशासाठी निवडणुका लढतायत? हे तुमचा विकास नक्की कुणी केला? जनतेने आता विचार करायला हवा, जनतेने आता निर्णय घ्यायला हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या भागाचा विकास झाला नाही, मी दोष निवडून आलेल्या व्यक्तीला देत नाही, तर दोष असतो त्याला निवडून देणाऱ्या जनतेचा. तुम्ही जर योग्य निवड केली तर तुम्ही तुमच्या विकासाचा प्रवाह निर्माण करत असता. तुम्ही चुकीची निवड केली तर तुमचा विकास तुम्हीच अडवत असता. हे जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. आज सिन्नर जे विकसित दिसतंय त्याचं कारण फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांची सत्ता इथं आहे. खासदार राजाभाऊ वाजेंचं नेतृत्व इथं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक इथं आहेत. हे या विकासाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आता निवडणुकांचा प्रचार सुरू झाला. मला प्रश्न असा पडला, सध्याच्या घडीला महाराष्ट्रात एकही प्रश्न शिल्लक नाही. सध्या महाराष्ट्रात फक्त एकच प्रश्न शिल्लक आहे, नगर परिषदांची सत्ता. मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्र्यांसहित सगळं सरकार महाराष्ट्रात फिरतंय ते निव्वळ नगर परिषदांचा प्रचार करत. मला प्रश्न असा पडला, सध्या गीते साहेब मोबाईलवरनच कामाच्या मंजुऱ्या चालू आहेत. मग तुम्ही आत्ता कामं करताय, मग इतके दिवस काय करत होता? म्हणजे निवडणुका आल्या की हमें तुमसे प्यार है, आणि निवडणुका गेल्या की हम आपके है कौन? नेमका प्रकार काय आहे हा? इतके दिवस का नाही आले? आता गरगर गरगर महाराष्ट्रभर फिरतायत. अतिवृष्टी झाली, शेतकरी नागला पिडला, त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा पाऊस पडला, तेवढे शेतकऱ्याचे अश्रू पुसायला हे सरकार आलं नाही. तेव्हा कुठे होता? अतिवृष्टी जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा, कर्जमुक्ती करा. सगळा महाराष्ट्र सांगत होता, त्यावेळी तुमच्याकडे निधी नव्हता. आणि आता फोनवर काम मंजूर करायला तुमच्याकडे निधी आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना 80,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही निर्माण करता. 15 लाख कोटीची उद्योगपतींची कर्ज माफ करतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा नाही. विम्याचे पैसे मिळाले, नुकसान भरपाई मिळाली. आता निवडणुका आल्या की कुठून आलेत पैसे? हे करतो, ते करतो, ते करतो, हे करतो. नुसता घोषणांचा सुकाळ, कृतीचा मात्र दुष्काळ या महायुतीच्या सरकारकडे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय परिस्थिती आहे? नको नको ते प्रश्न उभा करायचे, जनतेचं लक्ष तिकडे केंद्रित करायचं आणि पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधांकडे सुकनाई व दुर्लक्ष करायचं, यांची पद्धत आहे. आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते, काही चोर म्हैस चोरायला जातात. त्यातले 2 चोर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात आणि ती घंटा वाजवत पूर्वेकडे निघून जातात आणि उरलेले 2 चोर ती म्हैस घेऊन पश्चिमेकडे धावतात. नंतर गाव जागा होतं, गावाला कळतं म्हैस पळवलीये, मग गाव घंटेच्या आवाजाच्या मागे पूर्वेकडे पळत जातं आणि चोर म्हैस घेऊन पश्चिमेकडे गायब होतात. सध्या नको त्या विषयाच्या घंटा वाजवायचं काम महाराष्ट्रात चालू आहे. मूलभूत पायाभूत प्रश्न सगळे बाजूला. काय काय सांगितलं होतं यांनी? 15 लाख खात्यावर जमा करतो, झाले. 2 कोटी रोजगार निर्माण करतो, मिळाला. पक्की घरं बांधून देतो, झाली. स्मार्ट सिटी निर्माण करतो, झालं. आदर्श गावं तयार करतो, झालं. शेतकऱ्यांना हमी भाव देतो, मिळाला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करतो, केली. काय केलं? काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं स्किल इंडियाचं? काय झालं डिजिटल इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? काय झालं 1 रुपया तुम्ही स्वयंपाकाचा गॅस देणार होता त्याचं? काही नाही, काही नाही.
फक्त निवडणुका आल्या की घोषणा करायच्या, जनतेला इतर विषयात गुंतवून ठेवायचं. आमची सगळ्यात मोठी अडचण झाली ती ही, जनतेनं आता तरी योग्य निर्णय घ्यायला हवा. सगळ्यात महत्वाची गरज आहे तिची. हे मोठे तयार बनवाबनवीवाली माणसं आहेत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं. तुम्ही उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं उतरवू शकलात, पण जनतेच्या मनातनं कसे उतरवणार? जे सांगितलं ते केलंच. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7/12 कोरा करायचा निर्णय घेतला. पहिल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता. जे सांगितलं ते केलंच. परवा आमच्या सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला, महाराष्ट्र खरंच भाग्यवान, महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व मिळालं. कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते, महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. आज उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचे खासदार काम करतायत. राजासारखं मन आणि मनासारखा राजा, खासदार राजाभाऊ वाजे. तुमचा विश्वास आहे, त्या विश्वासाच्या बळावर ही विकासाची गंगा इथं प्रवाहित होतीये. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं, जे करणार आहे ते बोला आणि जे बोलाल ते करा. राजाभाऊ वाजेने आतापर्यंत जे सांगितलंय ते केलंय, आणि जे केलंय तेच सांगितलंय. उगाच बाकीच्या गोष्टी नाहीत, अजिबात नाहीत. यांच्यासारखा गोलमाल नाही. निवडणूक आल्या की यांचा गोलमाल चालू होतो. बघा ना, शिवसेना फुटली, तळी फुटणाऱ्याने काय सांगितलं? राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून आम्ही फुटलो. आणि आता कुणाच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्तेत बसलेत? शिवसेना काँग्रेस सोबत गेली, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. या नगर परिषदांमध्ये फुटणाऱ्यांची युती कुणाबरोबर आहे बघा. आता तुम्हाला चालते काँग्रेस. बोलाची कडी, बोलाचा भात. सत्ता हवी आहे, बस ही सत्ता लोलुपता हवी आहे, बाकी काही नाही. शिवसेना सत्ता हवी म्हणून भांडत नाही, लोकांचा विकास करायचंय म्हणून भांडतीये, लोकांचे प्रश्न सोडवायचे म्हणून भांडतीये. आम्हाला या गोष्टी आता नीट लक्षात घेता यायला हव्यात. निवडणुका आल्या की लाडकी बहीण योजना होती. महाराष्ट्राला लाडकी बहीण योजनेची नव्हे, सुरक्षित बहीण योजनेची सध्या गरज आहे. काय अवस्था आहे आज? 42% मुलं बेरोजगार म्हणून हिंडतायत. उद्योग तुम्ही सगळे गुजरातला घेऊन गेला. किती उद्योग नवीन आले, किती मुलांसाठी नोकऱ्या तयार झाल्या, किती रोजगार निर्माण झाला. सिन्नर हे विणकामाचं केंद्र होतं. इथं विडी वळण्याचा मोठा उद्योग चालायचा. आर्थिक क्षेत्र विकसित म्हणून केलं. उद्योग नगरी आज झाली, औद्योगिक वसाहत राजाभाऊ वाजेंच्या प्रयत्नानं आता ती विकसित होतीये. रोजगाराचं काम इथं केलं जात आहे. बोलणं नाही जात नुसतं. ह्यांच्या गोष्टीच वेगळ्या. आता निवडणुका आल्या की येतील, प्रचार सभेत काही काही सांगतील. मी परवा भाऊ पुण्यात होतो, भाजी मंडईत. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव, आणि मी भाजी मंडईत बाहेर उभा राहिलो. तेवढ्यात माझं लक्ष तिथं उभा असणाऱ्या गजरेवाल्याकडे गेलं. त्याचं गजरा विकण्याचं कौशल्यच विलक्षण होतं. तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. हो, गजरा न घालणाऱ्या महिलाही वळूवळू बघायला लागल्या. असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. 15 मिनिटात तिची पाठी रिकामी झाली. मलाही कौतुक वाटलं. ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. सरळ गजरे विकले गेले. तेवढ्या त्याच्या समोरून एक मॅडम चालल्या होत्या. त्या मॅडमकडे बघत तो म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथूनच वळाल्या, त्याच्याकडे बघत म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे.
बोल ना आता. आता हे निवडणुकीच्या प्रचारात आले आणि 15 लाख देतो म्हटले की सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत. प्रश्न विचारायला हवेत जनतेनं. विकासाचं बोला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं सुद्धा सध्या राष्ट्रीयकरण झालंय. अहो तुम्ही शहराच्या विकासाचं बोला, गावाच्या विकासाचं बोला, ही नगर परिषदांची नगरपालिकेची निवडणूक आहे त्याचं बोला. तुम्ही राज्याचे राष्ट्राचे प्रश्न इथं येऊन काय मांडता? आता तर नवीनच पद्धत काढलीये. आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही निधी देऊ. राजाभाऊ वाजेने सुद्धा खासदार पदाची शपथ घेताना असं सांगितलं की मी कुठल्याही नागरिकाबद्दल, स्थळाबद्दल, गावाबद्दल आकस ठेवणार नाही किंवा कुणाबद्दल ममत्व दाखवणार नाही. ज्यांनी मला मत दिलं मी त्याचाही विकास करेन आणि ज्यांनी मला मत दिलं नाही मी त्याचाही विकास करेन. हे लोकप्रतिनिधीचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि हे सांगतात आमच्याकडे सत्ता दिली तर निधी देऊ. अहो तुम्ही काय तुमच्या खिशातला निधी देताय का? जनतेचा कष्टाचा पैसा कर म्हणून सरकारकडे जमा होतो आणि त्या कराचा पैसा लोकांच्या विकासासाठी द्यावा लागतो. तो निधी तुम्हाला मिळणारच. त्यामुळे उगाच यांच्या त्या बातांकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. हे पहिलं आपण लक्षात ठेवा. 106 हुतात्म्याने बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. मला सांगा खरंच आजचा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या संयुक्त राहिलाय का? जातीपातीत भिंती उभा केल्या, भेदाभेदांच्या भिंती यांनी उभा केल्या आणि त्याच्यावर त्यांनी त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजल्या. लोकांची मनं दुभंगून टाकली. विकास अभंग मनाने होतो. आम्हाला त्या दिशेनं जायला हवं. त्या दिशेनं जायला हवं. सगळ्यात महत्वाची जर गरज कुठली असेल ती ही आकाशगंगा, ती आकाशगंगा. आम्ही आकाशगंगेचे तुकडे केले. ती पृथ्वी, तो चंद्र, तो सूर्य, आम्ही त्यांचेही तुकडे केले. तो आशिया खंड, तो युरोप खंड, तो आफ्रिका खंड, आम्ही पृथ्वीचे तुकडे केले. त्या आशिया खंडाचे परत तुकडे, तो भारत, तो रशिया, तो जपान, परत भारताचे तुकडे केले. हे राज्य, ते राज्य, तो कर्नाटक, ते गुजरात, तो महाराष्ट्र, महाराष्ट्राचे परत तुकडे केले. तुझा जिल्हा, माझा जिल्हा, याचा जिल्हा, त्याचा जिल्हा, जिल्ह्याचे परत तुकडे केले. हा तालुका, तो तालुका, तुझा तालुका, माझा तालुका, तालुक्याचे परत तुकडे केले. तुझं गाव, माझं गाव, याचं गाव, त्याचं गाव, गावाचे परत तुकडे केले. खालची आळी, वरची आळी, तुझा पार, माझा चौक, चौकाचे परत तुकडे केले. तुझं घर, माझं घर, याचं घर, त्याचं घर, घराचे परत तुकडे केले. तुझी खोली, माझी खोली, याची खोली, त्याची खोली, खोलीचे परत तुकडे केले. हा खण, तो खण, तुझा खण, माझा खण, खणाचे परत तुकडे केले. हा दगड, तो दगड, याचा दगड, माझा दगड, दगडाचे परत तुकडे केले. हा तुकडा, हा खडा, तो खडा, हा खडा, खड्याचे परत तुकडे केले. तो कण, हा कण, हा कण, तो कण, कणाचे परत तुकडे. हा रेणू, तो रेणू, तुझा रेणू, माझा रेणू, रेणूचे परत तुकडे. हा अणू, तो अणू, तो अणू, हा अणू. जिथं अणूचा शोध लागला तिथं अणुबॉम्ब तयार झाला. जेवढे तुकडे आता जाल तेवढे विनाशाकडे जाल आणि जेवढे पूर्णत्वाकडे याल तेवढे विकासाकडे पोहोचाल. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समाजाच्या पूर्णत्वाचा, देशाच्या ऐक्याचा विचार मांडताय. त्या विचारांभाऊ राजाभाऊ वाजे चालले. सगळ्यांना सोबत घ्या आणि सगळ्यांचा विकास हे आमचं ध्येय आहे. सिन्नरचा विकास त्या पद्धतीनं होतोय. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकत्र करून आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे ती आहे. सगळ्यात महत्वाची सिन्नरच्या विकासाचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी शिवसेनेचं नाव पहिलं घ्यावं लागेल, घ्यावंच लागेल. इतकं काम इथं राजाभाऊ वाजेंच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. कुणी काही बोलू दे. आता सगळ्यात मोठी अडचण आता यांची तीच झालीये. परवा भाऊ भाजप नेत्याचं पोरग इतिहासात नापास झालं. भयान संतापला. ते सरळ शाळेतच गेला. म्हटला मुलगा इतिहासात नापास झालाच कसा?
शिक्षकांनी त्याचा पेपरच पुढे ठेवला त्यांच्या. म्हणले बघा तुम्हीच काय लिहिलंय. मग प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता, देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं. मुलानं लिहिलं होतं 2014. देशात औद्योगिक क्रांती कधी झाली. मुलानं लिहिलं होतं 2014. प्रश्न होता देशात रेल्वे कधी सुरू झाली. मुलानं उत्तर लिहिलं होतं 2014. वडील असे संतापले, अरे काय लिहिलंयस तू. तसं पोरग म्हटलं बाबा तुम्हीच तर सांगता देशात 70 वर्षात काहीच झालं नाही. काही झालं नाही. 1860 ची नगरपालिका सिन्नरची येऊन बघा काय काय झालंय आणि कुणी केलंय ते. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. प्रत्येकाला आपल्या मताचा तो अधिकार योग्य वापरा. इथं अंबानी असू दे नाहीतर काम करणारा मजूर असू दे, प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहेच. त्या मताचा योग्य वापर करणं लोकशाहीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. आता 1-2 दिवस राहिले, बरेच येतील. इथला भाव निघालाय का. नाहीतर सध्या चर्चा चालू आहे, इथं एवढं तिथं तेवढं. एकदा ही लोक ह्यांची एका कुंभाराकडे गेली. म्हटले किती मत आहेत घरात. कुंभार म्हटला 5 मत आहेत. एक काम कर, हे 5,000 ठेव. तसा तो कुंभार नाही हे नको. अरे घे ना. नकोच. अरे मग त्यापेक्षा एक काम करा की मला माझ्या व्यवसायासाठी एका गाढवाची गरज आहे. ह्याच्याऐवजी एक गाढव आणून दिलं तर उत्तम होईल. ते म्हणले एवढंच ना, चल देऊन टाकतो. हे गेले गाढव शोधायला. एका ठिकाणी गेले, किंमत सांगितली 30,000. दुसऱ्या ठिकाणी गेले, म्हणले 50,000. तिसऱ्या ठिकाणी जरा चांगलं उत्तम 70,000. हे डोक्याला हातच लावून बसले. 70,000. त्याच्याकडे परत आले. म्हटले हेच घे की. नाही मला दिलं तर गाढव द्या. नाही रे 70,000 आहे. कुंभार म्हटला गाढवाची सुद्धा किंमत 70,000 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या माझ्या मताची किंमत तुम्ही काय करता. लक्षात ठेवा, जे गोलमाल करून निवडून येतील ते पुढची 5 वर्ष विकासाच्या नावाने फक्त गोलमालच करत राहतील. जे पैसे वाटून निवडून येतील ती पुढची 5 वर्ष वाटलेले पैसे फक्त गोळा करायचाच विचार करतील. विकास हवा असेल तर स्वतःच्या खिशातले पैसे घालून विकास करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे उभा राहा. आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिटू काका, प्रमोद भाऊ नगरसेवक म्हणून मिळणारं सगळं मानधन MPSC UPSCच्या पोरांसाठी खर्च करतात. करोडो रुपयांची सिन्नर शहरात असलेली आपली जमीन राजाभाऊ वाजे यांनी जनता विद्यालयासाठी देऊन टाकली. या लोकांना घेणं माहिती नाही, या लोकांना फक्त देणं माहिती आहे. देणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहा, देणाऱ्यांच्या पाठीशी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा नगरसेवक तुमचा प्रतिनिधी असतो. तुम्ही निवडलेला प्रतिनिधी असतो. तो योग्य असायला हवा, त्याच्याकडे दृष्टी आणि दृष्टिकोन असायला हवा. तर उद्याचा विकास तुम्हाला योग्य पद्धतीनं नजरेस पडेल. नाहीतर हल्ली अवघड झाले. एक जण नगरसेवक होते, 5 वर्ष काहीच काम केलं नाही. म्हणले आता निवडणुका लागण्याची शक्यता आहे, काहीतरी काम केल्यासारखं दाखवलं पाहिजे. मग गडबडीत काहीतरी निधी कुठनं तरी आणला आणि एक वार्डात स्मशानभूमी उभारली. म्हणले आता आचारसंहिता लागायच्या आधी उद्घाटन केलं पाहिजे, नाहीतर मग श्रेय पण मिळायचं नाही. मग आचारसंहितेच्या आधी गडबड करून स्मशानभूमीचं उद्घाटनही ठेवलं. गडबडीत उद्घाटन केलं आणि मग हे नगरसेवक महाशय उद्घाटकीय भाषणाला उभा राहिले. म्हटले
इथल्या लोकांची फार गैरसोय होत होती. त्यामुळं आम्ही ही अद्ययावत स्मशानभूमी उभारलेली आहे. पावसाळ्यात लाकडं ओली असायची, जळता जळायची नाहीत. त्यासाठी आम्ही ही अद्ययावत विद्युत दाहिनी बसवलेली आहे. इथं चिखल व्हायचा, आता आम्ही फरशी लावलेली आहे. ऊन लागू नये आम्ही वरनं शेड उभारलेला आहे. स्मशानभूमी अत्यंत अद्ययावत केलेली आहे. तरी सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. तुम्हाला विकासाकडे नेणारे नगरसेवक हवेत का पोचवणारे नगरसेवक हवेत, हा निर्णय तुमचा आहे. मला खात्री आहे प्राचीन काळापासून यादव राजांची राजधानी राहिलेलं हे सिन्नर भविष्यात सुद्धा विकासाची राजधानीच राहील. आणि त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मिळेल. जर जगायचं असेल खुशाल तर पेटवा आता मशाल. मशालीचं बटन दाबा आणि या सगळ्या उमेदवारांना पण भरभरून मतांनी विजयी करा. धन्यवाद. 2025-30च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आजच्या या आपल्या सभेसाठी आपले शिवसेनेचे उपनेते माननीय नितीनजी बानगुडे पाटील आपल्याला आपल्या नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने नितीनजी पाटील साहेबांनी आपल्याला आपलं मतदान रूपी आशीर्वाद देताना काय विचार करायचा आहे, आपल्या शहराला आपल्या प्रभागाला आपला जो काय प्रतिनिधी आहे तो कसा निवडायचा आहे, तो निवडताना काय निकष लावले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच आमचे सिन्नरकर भाऊंनी दिलेले जमिनीवरचे कार्यकर्ते जे की आपल्या सर्व सिन्नरच्या मतदारांना सर्व सिन्नरच्या जनतेला पूर्ण वेळ देतील असेच हे उमेदवार आपल्या सर्वांसमोर उपस्थित राहिले. या निमित्तानं मी आलेल्या आपल्या सर्व शिवसैनिकांचे, सर्व नागरिकांचे, सर्व ज्येष्ठांचे आणि उपस्थित आपल्या सर्व शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे या निमित्तानं मी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या राजाभाऊ वाजे आपले नेते लोकप्रिय खासदार यांनी जे आपल्या समोर 30 उमेदवार 15 प्रभागामध्ये 30 उमेदवार आणि 31वे आपले पिटू काका चोतवे अशा सर्व 31 उमेदवारांना मशाल आणि हाताचा पंजा या निशाणी समोर आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन या सिन्नरकरांची सेवा करण्याची संधी द्यावी. एवढं बोलून मी थांबतो. आपण सर्वजण आलात आणि आम्हाला उपकृत केलं याबद्दल शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.